सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 68 दिवस झालेत। मात्र यातील आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे। कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे आदेशही देण्यात आलेत। मात्र संपत्ती जप्त करण्यापेक्षा त्याला अटक करा अशी मागणी देशमुख कुटुंबासह ग्रामस्थ करतायत। याबरोबरच पुढची दिशा ठरवण्यासाठी आज मस्साजोग ग्रामस्थांनी बैठक बोलावली। या बैठकीत सरपंच हत्या प्रकरणाशी संबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याची माहिती आहे। दरम्यान या बैठकी संदर्भातले अधिक अपडेट जाणून घ्यात आपल्यासोबत गोविंद शेळके आहे। गोविंद, आज मस्साजोगमध्ये अतिशय महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। ग्रामस्थांच्या बैठकीमध्ये कुठले मुद्दे चर्चिले जाणार आहेत, कुठल्या मुद्द्यांवर पुढच्या दिशा ठरणार आहे आंदोलनाची? नक्कीच मस्साजोगमध्ये होणारी ही बैठक यासाठी महत्त्वाची आहे कारण यापूर्वी ज्यावेळी मस्साजोगमधल्या या नागरिकांनी बैठक घेतली होती त्यावेळी एक आंदोलनाची दिशा ठरली होती अथवा एक नियोजन ठरलं होतं। आता ही जी बैठक होती ती कुठल्या पार्श्वभूमीवरती होती? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बावनकुळे यांनी एक वक्तव्य केलं आणि त्यांनी ज्यावेळेस विधान केलं की सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट झाली त्यानंतर आपण 2 दिवसापासून बघतोय की वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा होत आहेत, आरोप प्रत्यारोप होत आहेत। या पार्श्वभूमीवरती संतोष देशमुख हत्या प्रकरणावर याचा काय परिणाम होणार आहे, त्या परिणामासंदर्भामध्ये गावकऱ्यांना काय वाटतं याची चर्चा या बैठकीत होणार आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सुप्रिया सुळे या पहिल्यांदा म्हणजे यापूर्वी अनेक वेळा पवार कुटुंबियांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आपलं मत व्यक्त केलं, मात्र सुप्रिया सुळे या पहिल्यांदा मस्साजोगमध्ये येत आहेत। मस्साजोगमध्ये आल्यानंतर देशमुख कुटुंबियाची ते भेट घेणार आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहेत आणि स्वतःची भूमिकासुद्धा जाहीर करणार आहेत। यावेळी त्यांच्यासोबत असणार आहेत जितेंद्र आव्हाडांची भूमिकासुद्धा मागच्या 2 महिन्यापासून संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये महत्त्वाची राहिलेली आहे। तर या सगळ्या दौऱ्याच्या अनुषंगानं सुद्धा गावकरी याच मांडवाखाली, जिथं तर मागच्या 2-2.5 महिन्यापासून देशमुख कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी येणारी सगळी मंडळी पोहोचत असते, त्याच मंडपाखाली एक बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये चर्चा झाल्यानंतर कदाचित संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासंदर्भातली नवीन दिशा जाहीर होण्याची शक्यता आहे। नक्कीच गोविंद, या बैठकी संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।